नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 20 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील 10 सर्वात मोठ्या बातम्या। द्राक्ष उत्पादकांवर आसमानी संकट। गतवर्षी झालेल्या अतिपाऊस आणि खराब हवामानामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादनात तब्बल 50 ते 70% मोठी घट। सांगली आणि नाशिक पट्ट्यातील द्राक्ष उद्योगाला तब्बल 20 ते 25 हजार कोटी रुपयांचा प्रचंड फटका। नव्या हंगामासाठी कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बळीराजा। बँकांचे कर्ज आणि उधारीचे पैसे थकल्याने द्राक्ष बागायतदार पूर्णपणे आर्थिक संकटात। सरकारने तातडीने विशेष पॅकेज जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। यंदाच्या खरीपावर एल निनोचे दुहेरी संकट। ऑगस्ट नंतर पाऊस कमी होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना पिकांचे काटेकोर नियोजन करण्याची कृषीज्ञानाचे आवाहन। पाण्याचा ताण सहन करण्याच्या कमी कालावधीच्या कडधान्य आणि भरडधान्य पिकांना प्राधान्य द्या। आंतरराष्ट्रीय युद्धामुळे खताची टंचाई असल्याने खतांचा वापर काटकसरीने करा। घाईघाईत पेरणी न करता योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करा। पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया आणि शास्त्रीय पद्धतीने आंतरमशागत करणे गरजेचे। शेतकऱ्यांसाठी मोठी पण चिंताजनक बातमी। 6000 कोटींच्या पोखरा टप्पा 2 प्रकल्पाची गावाची निवड होऊन वर्ष उलटले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप कागदावर। कृषी विभागातील रिक्त पदांमुळे प्रकल्पाची गती पूर्णपणे थांबली। मंजुरी मिळालेल्या 1257 पदांची भरती रखडल्याने गाव पातळीवरील सर्व कामकाज ठप्प। 21 जिल्ह्यातील 7000 गावांमध्ये शेतकरी समित्या स्थापन होऊनही लाभ मिळेना। प्रशासकीय विलंब दूर करून योजना तातडीने सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील आळवे येथील भात कापणीचे वृत्त। पावसाच्या अंदाजामुळे शेतकरी भात कापणीसाठी घाई करत आहेत। अतिपावसामुळे शेतात जाण्यासाठी वाटा उरलेला नाही, त्यामुळे मशीनने मळणी करणे शक्य नसून शेतकरी शेतातच भात झोडपणी म्हणजे मॅन्युअली करत आहेत। मारुती बळवंत लाड या शेतकऱ्याने आपल्या शेतात अशी झोडपणी सुरू केली आहे। ग्राहकांनो आणि गुंतवणूकदारांनो लक्ष द्या। जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे वायदा बाजारात 10 ग्राम सोन्याच्या किमतीत तब्बल 1,32,000 रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे। अमेरिकेत संभाव्य कर्ज संकट आणि रशिया अमेरिका तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने नवा रेकॉर्ड केला असून तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव लवकरच 1.5 लाखांवर जाण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीच्या किमतीतही अभूतपूर्व तेजी। सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असून सोन्या चांदीच्या तुटवडा कायम राहण्याची शक्यता। राज्यावर नवे संकट। तांत्रिक कारणामुळे ग्रामीण भागात डिझेलचा पुरवठा कमालीचा घटल्याने ऐन खरीप हंगामापूर्वीची शेती मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत। विदर्भ आणि मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा। पुरवठा नसल्याने अनेक पंपावर नो डिझेलचे फलक। नागपूर, वाशिम, बुलढाणा आणि गडचिरोलीत डिझेल अभावी ट्रॅक्टरचे भाडे वाढले। खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी। महाराष्ट्रात भीषण उष्णतेचा कहर। राज्यातील लहान मोठ्या धरणांतील पाणी पातळी वेगाने खाली जात असून तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे। वाढत्या तापमानामुळे आणि संभाव्य पाणी टंचाईमुळे मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र चिंता व्यक्त। टंचाई निवारणासाठी कोणतीही हायगय न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश। अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट। नागरिकांना दुपारच्या वेळी केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे प्रशासनाचे आवाहन। शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।